नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक रवाना झालेत। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कवी संदीप देशपांडे आणि कवी राजेंद्र दिघे यांनी चक्क राजधानी एक्सप्रेसमधील अमराठी भाषिकांना मराठी कविता ऐकवून दिल्ली प्रवासाची सफर मराठीमय आणि काव्यमय केली आहे। मराठी कवितेचे वेगवेगळे प्रकार उलगडून दाखवलेत। विशेष म्हणजे अमराठी भाषिक श्रोते सुद्धा मराठी देशपांडे दिघे या कवींच्या काव्य मैफिलीत मंत्रमुग्ध झाले। यावेळी आम्हाच भाग्य बोलतो मराठी ही सुरेश भटांची कविता सर्वांनी मिळून गात सर्व माहोल मराठीमय करून टाकला। चित्र काढते, गाणं म्हणते, पोळ्याही करते। काय काय करते बघा ती। चित्र काढते, गाणं म्हणते, पोळ्याही करते। दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी। जागोजागी भेटते मला माझी मुलगी आणि प्रत्येक मुलीत दिसते मला माझी मुलगी। घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता। आई सोबत जागत बसते माझी मुलगी, घरी यायला मला जरासा उशीर होता। आई सोबत जागत बसते माझी मुलगी। कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्या, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्या, मुलासारखं राबत असते माझी मुलगी। काय काय घरामध्ये मुली